welcome student. Myself Bansode Archana Sitaram from BSKP Junior College Satra, Taluka Rauri. My topic is vectors, subtopic vector product of two vectors. Let's study vector product of two vectors, angle between two vectors, geometrical meaning of vector product. आता त्यामध्ये आपण पहिला पॉइंट बघणार आहोत, vector product of two vectors. In a plane, to describe how a line is tilting, we use the notations of slope and angle of inclination. In space, we need to know how plane is tilting. We get this by multiplying two vectors in the plane together to get the third vector perpendicular to the plane. Third vector tell us inclination of the plane. The product we use for finding third vector is called vector product. Let a bar and b bar two non-zero vectors in space. If a bar and b bar are not collinear, they determine a plane. We choose a unit vector n cap perpendicular to the plane by the right hand rule, which means n cap points in the way right thumb point when our fingers curl through the angle. आता या फिगरमध्ये बघा, ए बार दिसतोय, बी बार दिसतोय आणि त्याला एक परपेंडिक्युलर वेक्टर घेतला. म्हणजेच ए बारला हे जे प्लेन आहे ह्या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर घेतला, त्याला म्हटलं एन कॅप. एन कॅप इज अ परपेंडिक्युलर वेक्टर टू द प्लेन. हा एन कॅप काय म्हणजे ए बार आणि बी बार ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर आहे एन कॅप. बघा पुढे म्हटलंय, देन वी डिफाईन अ न्यू वेक्टर ए बार क्रॉस बी बार ॲज ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा इंटू एन कॅप. ही झाली डेफिनेशन कसली, ए बार क्रॉस बी बारची. मग ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा इंटू एन कॅप. एन कॅप काय आहे, युनिट वेक्टर आहे ए. आणि मग देन द वेक्टर प्रॉडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. मग वेक्टर प्रॉडक्टलाच काय म्हणणार आपण, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. रिमार्क, आता रिमार्क दिले. रिमार्क नंबर 1, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा. कारण ॲज एन मॉड ऑफ एन कॅप इज इक्वल टू 1, एन कॅप युनिट वेक्टर असल्यामुळे त्याचा मॉड घेतला तर तो 1 मिळेल. रिमार्क नंबर 2 दिलेला आहे आपल्याला, ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर वेक्टर टू द प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. रिमार्क नंबर 3, the unit vector n cap along a bar cross b bar is given by n cap is equal to a bar cross b bar upon mod of a bar cross b bar. Next, if a bar and b bar are two non-coplanar, if a bar and b bar are any two coplanar but non-collinear vectors, then any vector c bar in the space can be given by c bar is equal to x a bar plus y b bar plus z into a bar cross b bar. This is because a bar cross b bar is perpendicular to both a bar and b bar, and thus a bar b bar and a bar cross b bar span the whole space. Next, if a bar b bar n cap form a right-handed triplet, then b bar a bar minus n cap also form a right-handed triplet, and बी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू, आता आपण डेफिनेशन जर वापरली तर मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा इंटू मायनस एन कॅप. का घेतलं हे, कारण की हे राईट हँडेड ट्रिपलेट फॉर्म करतं म्हणून. इज इक्वल टू मायनस, हे मायनस एन कॉमन घेतलं, मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा इंटू एन कॅप इज इक्वल टू, ही जी डेफिनेशन आहे ती कसली, ए बार क्रॉस बी बारची. म्हणजे काय मिळालं तुम्हाला इथे, मायनस ए बार क्रॉस बी बार. दस वेक्टर प्रॉडक्ट इज अँटी कम्युटेटिव्ह. जसा आपला स्केलर प्रॉडक्ट हा कम्युटेटिव्ह होता, तसा वेक्टर प्रॉडक्ट काय मिळाला आपल्याला, अँटी कम्युटेटिव्ह. नेक्स्ट, इफ ए बार अँड बी बार आर नॉन झिरो वेक्टर्स सच दॅट ए बार इज पॅरलल टू बी बार, देअरफोर थिटा इज इक्वल टू 0, दॅट इज साइन थिटा इक्वल टू 0, दॅट इज ए बार क्रॉस बी बार इक्वल टू 0. दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा 0 बार मिळणार, 0 वेक्टर मिळेल थोडक्यात. कॉन्व्हर्सली, इफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 बार, देन आयदर a bar cross b bar
a bar is equal to 0 bar or b bar is equal to 0 bar or sin theta equal to 0, that is theta is equal to 0. sin थीटाची व्हॅल्यू 0 आली म्हणजे थीटा किती असणार आहे आपला 0च असणार आहे. Thus the cross product of two non-zero vectors is 0 only when a bar and b bar are collinear. म्हणजेच जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट काय असणार आहे आपला 0 वेक्टर मिळणार आहे. In particular, if a bar is equal to k into b bar, then a bar cross b bar is equal to k into b bar cross b bar is equal to k into 0 bar is equal to 0 bar. Next, if a bar, b bar, c bar are any three vectors, then a bar cross b bar plus c bar is equal to a bar cross b bar plus a bar cross c bar. याला म्हणणार आपण लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. b bar plus c bar cross a bar is equal to b bar cross a bar plus c bar cross a bar. याला म्हणणार आपण राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट, if a bar and b bar are any two vectors and m, n are two scalars, then m into a bar cross b bar is equal to m into a bar cross b bar is equal to a bar cross m into b bar. And next, number 2, m into a bar cross n into b bar is equal to m into n into a bar cross b bar. म्हणजेच व्हेक्टरमध्ये जर थ्रूआउट काही कॉमन निघत असेल तर आपण ते कॉमन घेऊ शकतो. नेक्स्ट, इफ i cap, j cap, k cap are unit vectors along the coordinate axis, then first I cap cross I cap is equal to j cap cross j cap is equal to k cap cross k cap is equal to 0 bar. म्हणजेच युनिट वेक्टर जे आहेत आय कॅप, जे कॅप, के कॅप यांचा स्वतःशी जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो आपल्याला 0 वेक्टर मिळणार आहे. आणि पुढे आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप, के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप. म्हणजे आता इथे जी फिगर दिसते ही फिगरने जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरला म्हणजे आय कॅप क्रॉस जे कॅप हा के कॅप भेटतोय, नंतर जे कॅप क्रॉस के कॅप हा आय कॅप भेटतोय आणि के कॅप क्रॉस आय कॅप हा जे कॅप भेटतोय. कधी? ज्यावेळेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरू त्यावेळेला. आता पुढे दिले बघा, जे कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू मायनस के, के कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू मायनस आय कॅप, आय कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू मायनस जे कॅप. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इथे क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरणार त्यावेळेला मायनस साईन मिळेल. म्हणजेच आय कॅप क्रॉस के कॅप मायनस जे कॅप भेटतोय. त्यानंतर जे कॅप क्रॉस आय कॅप जर घेतला तर तो जे कॅप क्रॉस आय कॅप घेतला तर मायनस के कॅप, नंतर के कॅप क्रॉस जे कॅप घेतला तर मायनस आय कॅप. हे क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरल्यानंतर मायनस मिळेल. आता जसं आपण स्केलर प्रॉडक्ट घेतला तसा वेक्टर प्रॉडक्ट कसा फाइंड आउट करणार. मग स्केलर प्रॉडक्ट स्केलर क्वांटिटी भेटते, वेक्टर प्रॉडक्ट ही वेक्टर क्वांटिटी भेटते. मग आता आपण वेक्टर प्रॉडक्ट फाइंड आउट करू. इफ ए बार इज इक्वल टू, आता ए बार आणि बी बार दोन वेक्टर घेतलेत. इफ ए बार इज इक्वल टू a1 i cap प्लस a2 j cap प्लस a3 k cap अँड बी बार इज इक्वल टू b1 i cap प्लस b2 j cap प्लस b3 k cap are two vectors in space, then a bar cross b bar is equal to a1 i cap plus a2 j cap plus a3 k cap cross b1 i cap plus b2 j cap plus b3 k cap. This is given using determinant by a bar cross b bar is equal to. आता a bar cross b bar कसा फाइंड करणार आपण डिटर्मिनंटच्या साहाय्याने. मग डिटर्मिनंट घेतला. पहिली जी रो आहे डिटर्मिनंटची ती आय कॅप, जे कॅप, के कॅप. दुसरी जी रो आहे ती ए बारचे आय जे केचे क्विफिशियंट्स म्हणजे a1, a2, a3 आणि तिसरी रो आहे ती बी बारचे आय जे केचे क्विफिशियंट्स म्हणजे b1, b2, b3. हा ए बार क्रॉस बी बार. जर तुम्हाला बी बार क्रॉस ए बार घ्यायचं असेल तर इथे काय घ्यायला लागेल अगोदर, इथे ही सेकंड रो आहे तिथे बी बारचे आय जे केचे क्विफिशियंट्स घ्यायला लागेल आणि इथे जे आहे ते ए बारचे आय जे केचे क्विफिशियंट्स म्हणजे रिस्पेक्टिव्ह. जसं ए बार क्रॉस बी बार आहे का बी बार क्रॉस ए बार आहे तशा ह्या रोज काय होतील, दोन पुढच्या चेंज होतील. आणि पहिली जी रो आहे आय कॅप, जे कॅप, के कॅप ही तशीच राहील, आय कॅप, जे कॅप, के कॅप. ठीक आहे, पुढचा पॉईंट आहे आपला अँगल बिटवीन टू व्हेक्टर्स. आता अँगल दोन व्हेक्टरमधला अँगल क्रॉस प्रॉडक्ट व्हेक्टर प्रॉडक्ट माहीत असताना कसा फाइंड करणार. लेट थिटा बी द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार, सो थिटा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 लेस दॅन पाय, देन ए मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा फॉर्म्युला आपण रिमार्क नंबर 1 मध्ये बघितला.
मग आता याच्यातच साइन थिटा इज इक्वल टू काय केलं, हे मल्टिप्लायर होतं इकडे डिवायजर झालं, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार. हा फॉर्म्युला मिळाला अँगल फाइंड करण्यासाठी साइन थिटा इज इक्वल टू. आता पुढचा पॉईंट आहे आपला जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ वेक्टर product of A bar and B bar. If A bar and B bar are represented by directed line segment with the same initial point, then they determine a parallelogram with base mod of A bar, height mod of B bar into sin theta and area of parallelogram. Area is equal to base into height. Area of parallelogram चा फॉर्म्युला काय आहे, बेस इंटू हाईट. बेस किती होता, मॉड ऑफ ए बार हाईट मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आला हा कसला मिळाला, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार, म्हणजे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. हा झाला फॉर्म्युला. ठीक आहे, आता आपण काही सॉल्व एक्झाम्पल्स बघू. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा एक्झाम्पल नंबर 1. फाइंड द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ ए बार क्रॉस बी बार. क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करायचा आहे अँड व्हेरीफाय दॅट इट इज ऑर्थोगोनल ऑर त्यालाच काय म्हणणार, परपॅन्डिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. ए बार क्रॉस बी बार फाइंड करून तो ए बार क्रॉस बी बार हा ए बारला आणि बी बारला परपॅन्डिक्युलर आहे की नाही चेक करायचे. ठीक आहे, मग आता ए बार क्रॉस बी बार, पहिल्यांदा ए बार बी बार काय दिलेत बघू. हे पहिलं एक्झाम्पल आहे, ए बार इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप आणि बी बार इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 6 के कॅप. मग आता आपल्याला पहिल्यांदा ए बार क्रॉस बी बार फाइंड करायला लागेल. मग ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू तुम्हाला सांगितलं पहिली रो जी आहे ती कॉन्स्टंट राहणार, आय कॅप जे कॅप के कॅप ॲज इट इज. मग आता ए बार क्रॉस बी बार फाइंड करायचा आहे, म्हणजे पहिल्यांदा दुसऱ्या रोला काय येईल, ए बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स, इथं आय जे केचे कोइफिशियंट्स 1 1 -1, म्हणजे बरोबर दुसरी रो मिळाली 1 1 -1. आणि तिसऱ्या रोला काय येईल, बी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स. मग बी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स काय 2 4 6, म्हणजे इथे मिळालं तुम्हाला 2 4 6. डिटर्मिनंट आपल्याला सर्वांना सॉल्व करता येतो. डिटर्मिनंट सॉल्व केला. डिटर्मिनंट कसं सॉल्व करणार, आय कॅप इंटू आय कॅप ज्या रोमध्ये कॉलममध्ये आहे ते सोडून दिलं, आय कॅप इंटू 1 -1 4 6, नंतर मायनस साईन इथे, जे कॅप इंटू 1 -1 1 -1 2 6 प्लस के कॅप इंटू 1 1, हा 1 1 2 4 1 1 2 4. आणि सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ए बार क्रॉस बी बार मिळाला 10 आय कॅप प्लस 8 जे कॅप प्लस 2 के कॅप. हा काय मिळाला, ए बार क्रॉस बी बार. आता ए बार क्रॉस बी बार फाइंड केला, पण आपल्याला प्रश्न पुढे विचारलेला आहे की हा जो मिळालेला ए बार क्रॉस बी बार आहे तो ए बारला आणि बी बारला परपॅन्डिक्युलर आहे की नाही चेक करायचं. मग परपॅन्डिक्युलरसाठी कंडिशन काय असते, दोन वेक्टर जर परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा आपल्याला काय मिळतो, 0 मिळतो. दोन वेक्टर परपॅन्डिक्युलर असतील तर डॉट प्रॉडक्ट 0 मिळतो. मग ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार घेतलं, मग ए बार काय होत, ए बार क्रॉस बी बार मिळालेला ॲज इट इज घेतला 10 आय कॅप प्लस 8 जे कॅप प्लस 2 के कॅप डॉट ए बार काय दिलेला होता आपल्याला, आय कॅप जे कॅप मायनस के कॅप. मग इथं घेतलं आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. आपल्याला माहिती आहे डॉट प्रॉडक्ट कसा घेत असतो आपण, आय आय जे जे के के यांची कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन घेतो, म्हणजे 10 -8 -2 म्हणजे किती मिळालं 0. आणि त्यानंतर ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार घेतला, म्हणजे ए बार क्रॉस बी बार आणि बी बारचा डॉट प्रॉडक्ट. सेम वेने डॉट प्रॉडक्ट घेतला तो 0 मिळाला, हा डॉट प्रॉडक्ट 0 मिळाला. याचा अर्थ काय, ए बार क्रॉस बी बार हे दोन परपॅन्डिक्युलर आहे आणि ए बार क्रॉस बी बार आणि बी बार हे दोन वेक्टरसुद्धा काय आहेत, परपॅन्डिक्युलर. म्हणून इथे आन्सर लिहिलं. सो ए बार क्रॉस बी बार इज ऑर्थोगोनल टू बोथ ए बार अँड बी बार. आता पुढचं एक्झाम्पल आहे, सेम एक्झाम्पल आहे. ए बार दिले तुम्हाला आय कॅप 3 जे कॅप मायनस 2 के कॅप आणि बी बार दिलाय मायनस आय कॅप प्लस 5 के कॅप. मग आता पहिल्यांदा ए बार क्रॉस बी बार फाइंड करणार. मग ए बार क्रॉस बी बार फाइंड करताना पहिली रो आपली आहे तीच आय कॅप जे कॅप के कॅप. दुसरी रो म्हणजे काय, ए बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स म्हणजे 1 3 -2 येते आणि बी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स -1. आता ह्या बी बारमध्ये इथे जे नाहीच आहे, जे कॅप कुठे दिसतच नाही, याचा अर्थ तिथे कोइफिशियंट्स किती असला पाहिजे त्याचा 0. म्हणून इथे कोइफिशियंट्स घेतले बी बारचे आय जे केचे -1 0 5. मग सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ए बार क्रॉस बी बार मिळाला ए बार क्रॉस बी बार मिळतोय 15 आय कॅप -3 जे कॅप प्लस 3 के कॅप. आणि सेम वेने पुन्हा ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार घेतला तो 0 मिळाला. त्यानंतर ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार घेतला तोही 0 मिळाला. म्हणजे याचा अर्थ काय, ए बार क्रॉस बी बार इज ऑर्थोगोनल टू बोथ ए बार अँड बी बार. आता पुढचं एक्झाम्पल आहे, फाइंड ऑल वेक्टर्स
of magnitude 10 into square root 3 that are perpendicular to the plane of I cap plus 2j cap plus k cap and minus I cap plus 3j cap plus 4k cap. लेट आता हे जे दोन वेक्टर घेतलेत ह्या वेक्टरला आपण ए बार आणि बी बार म्हटलं. लेट ए बार इज इक्वल टू आय कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप अँड बी बार इज इक्वल टू मायनस आय कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. देन मग आता पहिल्यांदा ए बार क्रॉस बी बार फाइंड करून घेऊ. ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू आय कॅप जे कॅप के कॅप, नंतर ए बारचे कोएफिशियंट्स 1 2 1, बी बारचे कोएफिशियंट्स -1 3 4 आणि आपण ए बार क्रॉस बी बार फाइंड केला तो मिळाला 5 आय कॅप मायनस 5 जे कॅप प्लस 5 के कॅप. आणि यालाच काय म्हटलं, म्हणजे हा एक वेक्टर मिळाला आणि ह्या वेक्टरलाच यम बार म्हटलं. काय म्हटलं ह्या वेक्टरला? यम बार. आता आपल्याला अगोदर युनिट वेक्टर फाइंड करायला लागणार आहे. म्हणजे हा जो वेक्टर मिळाला याचा काय करायला लागणार आहे? युनिट वेक्टर फाइंड करायला लागणार आहे. आता यम बार मिळाला, मग त्याचा युनिट वेक्टर फाइंड करण्यासाठी त्याचा मॉड लागेल, म्हणजे मॉड ऑफ यम बार. मग आता म्हणजेच मॉड ऑफ यम बार मीन्स मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. मग मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार फाइंड केला की ती स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर प्लस -5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, म्हणजे तो मिळतोय तुम्हाला 5 इंटू स्क्वेअर रूट 3. त्याला म्हटलं मॉड ऑफ ए बार. Therefore, unit vector perpendicular to the plane of a bar and b bar is given by m cap is equal to m bar upon mod of m bar is equal to a bar cross b bar upon mod of a bar cross b bar. काय करतोय आपण? युनिट वेक्टर फाइंड करतोय. m cap म्हणजेच काय? a bar cross b bar चा कॅप. तो किती मिळतोय? 5 i cap minus 5 j cap plus 5 k cap upon 5 into square root 3 is equal to I cap minus j cap plus k cap upon square root of 3. Hence, vector of magnitude of 10 into square root 3 that are perpendicular to plane of a bar and b bar are किती मिळलंय? प्लस ऑर मायनस 10 स्क्वेअर रूट 3 इंटू यम कॅप इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 10 इंटू स्क्वेअर रूट 3 इंटू यम कॅप किती आलेला? आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3. दॅट इज, आता स्क्वेअर रूट 3 कॅन्सल होतील. दॅट इज प्लस ऑर मायनस 10 इंटू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. आता पुढचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 3. इफ यू बार प्लस व्ही बार प्लस डब्ल्यू बार इज इक्वल टू 0, शो दॅट यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार इज इक्वल टू डब्ल्यू बार क्रॉस यू बार. सपोज दॅट, आता जे दिलेलं आहे ते घेऊ आपण. काय दिलेलं आहे आपल्याला? यू बार प्लस व्ही बार प्लस डब्ल्यू बार इज इक्वल टू 0 दिलेला आहे. इथं 0 बार पाहिजे. यू बार प्लस व्ही बार प्लस डब्ल्यू बार इज इक्वल टू 0 बार. देन मग आता काय करते मी, यालाच दोन्हीकडून व्ही बार म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट घेऊ व्ही बार सोबत. म्हणजेच यू बार प्लस व्ही बार प्लस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू 0 बार क्रॉस व्ही बार. आता 0 बारशी कशाचाही क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो 0 बारच मिळणार आहे. म्हणजेच काय मिळते तुम्हाला? यू बार क्रॉस व्ही बार क्रॉस प्रॉडक्ट, आतमध्ये क्रॉस प्रॉडक्ट घेतला, यू बार क्रॉस व्ही बार प्लस व्ही बार क्रॉस व्ही बार प्लस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू 0 बार. पण स्वतःशी क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो 0 मिळतो. म्हणजेच व्ही बार क्रॉस व्ही बार किती मिळेल तुम्हाला? 0 बार. दस यू बार क्रॉस व्ही बार प्लस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू 0 बार. म्हणजेच किती मिळालं तुम्हाला? दस यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू मायनस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. आता ही मायनस साईन काढायचं आहे. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे आपला जो व्हेक्टर प्रॉडक्ट आहे तो अँटी कम्युटेटिव्ह, म्हणजेच व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार इज इक्वल टू काय? मायनस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार. म्हणजेच मायनस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं? यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. आणि सिमिलर हेच वेनी तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला मिळेल व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार इज इक्वल टू डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार. याला 1 म्हणा, याला 2 म्हणा. फ्रॉम 1 and 2 तुम्हाला जे शो करायचं होतं ते मिळेल. ठीक आहे. यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार इज इक्वल टू डब्ल्यू बार क्रॉस यू बार. आता पुढे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल नंबर 5. इफ ए इज इक्वल टू 3 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप, बी बार इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप, सी बार इज इक्वल टू आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 2 के कॅप, फाइंड ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार अँड ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. हेन्स शो दॅट ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार नॉट इक्वल टू ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. म्हणजे आता आपल्याला इथे क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे आणि तो क्रॉस प्रॉडक्ट इक्वल येत नाही एवढं दाखवायचं आहे. मग आता पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला? ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार.
मग मी काय करते, ए बार क्रॉस बी बार अगोदर फाइंड केला. बघा ए बार क्रॉस बी बार तुम्हाला सांगितलं क्रॉस प्रॉडक्ट घेताना पहिली रो आहे 30 आय कॅप जे कॅप के कॅप, दुसरी रो म्हणजे ए बारचे कोइफिशियंट्स आय कॅप जे कॅप के कॅपचे, ते किती आहे 3 -1 आणि 2. नंतर बी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स 2 1 -1, म्हणजे तुम्हाला ए बार क्रॉस बी बार मिळाला मायनस आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस 5 के कॅप. आता ए बार क्रॉस बी बार मिळालाय, पुन्हा क्रॉस प्रॉडक्ट कशाची घ्यायचा आहे त्याचा, सी बारशी, म्हणजेच ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. मग पुन्हा काय घ्यायला लागेल, आय कॅप जे कॅप के कॅप. आता दुसरी रो येणार आहे ती काय असणार आहे आपली, ए बार क्रॉस बी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स ते किती आहेत -1 7 5. बघा -1 7 5 आले इथे. नंतर सी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स 1 -2 2 1 -2 2. आणि मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळालं 24 आय कॅप प्लस 7 जे कॅप -5 के कॅप, याला 1 म्हटलं. आता एक फाइंड आउट केला. आता पुढे काय फाइंड करायचं आपल्याला, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. मग त्यासाठी पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायला लागेल, म्हणजे बी बार क्रॉस सी बार. मग आपण अगोदर बी बार क्रॉस सी बार फाइंड करून घेऊ. मग बी बार क्रॉस सी बार फाइंड करताना पहिली रो आहे तशीच आय कॅप जे कॅप के कॅप. दुसऱ्या रोला काय बी बारचे आय जे केचे कोइफिशियंट म्हणजे 2 1 -1. तिसऱ्या रोला सी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स म्हणजे 1 -2 2. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला मिळालं -5 जे कॅप -5 के कॅप. हा मिळाला बी बार क्रॉस सी बार. पण याचा क्रॉस प्रॉडक्ट आणखी काय, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार पाहिजे. मग आता ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार घ्यायचं आहे. मग आता पहिली रो आहे तीच आय कॅप जे कॅप के कॅप. दुसरी रो काय असेल, ए बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स ते किती आहे 3 -1 2. आणि तिसरी रो म्हणजे बी बार क्रॉस सी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स ते म्हणजे 0 -5 -5. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळालं 15 आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. 15 इंटू आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप, याला 2 म्हटलं. आता 1 आणि 2चं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ते इक्वल दिसतच नाही. दोन वेक्टर कधी इक्वल असतात, जेव्हा त्यांचे आय कॅप जे कॅप आणि के कॅप यांचे कोइफिशियंट सारखे असतील, आय आय जे जे आणि के केचे, त्यावेळेला ते दोन वेक्टर इक्वल असतात. आता हे दोन वेक्टर इक्वल दिसतात का, नाही. इथं आय कॅपचा कोइफिशियंट 15 आहे, इकडं 24 आहे, इकडं जे कॅपचा 7 आहे, इकडं 15 आहे, इकडे के कॅपचा कोइफिशियंट -5 आहे, इकडे के कॅपचा कोइफिशियंट -15 आहे. म्हणजे हे दोन इक्वल दिसत नाही. Therefore, from 1 and 2, we conclude that A bar cross B bar cross C bar not equal to A bar cross B bar cross C bar. Thank you. Stay home, stay safe.